ही काटेरी भाजी आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे तुम्हाला माहीत आहे का? खास करून पावसाळ्यात ही भाजी मार्केटमध्ये येते. ही भाजी खाल्ल्यामुळे कोणकोणते फायदे होतात हे आपण नंतर पाहणार आहोत. नमस्कार, नम्रता. आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण कंटोळ्याची भाजी बनवणार आहोत. यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन्स असतात. ह्या भाजीला स्पाइन गार्ड इंग्लिशमध्ये म्हणतात आणि कोकणामध्ये फागल्याची भाजी असे म्हटले जाते. आता ही भाजी खाण्याचे फायदे आपण पाहूया. यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत राहण्यास मदत करते. शिवाय जे मधुमेही आहेत त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास ही भाजी मदत करते. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही भाजी उत्तम पर्याय आहे, कारण यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. ज्यांना वजन नियंत्रित ठेवायचे आहे त्यांच्यासाठी ही भाजी उत्तम पर्याय आहे, कारण यामध्ये फायबरही भरपूर प्रमाणात असते. शिवाय त्वचा आणि केसांसाठी ही भाजी फायदेशीर आहे. जे हृदयरोगी आहेत त्यांच्यासाठी ही भाजी खूपच परिपूर्ण अशी आहे, कारण ह्यामध्ये फायबर आणि इतर पोषक घटक असल्यामुळे हृदयाच्या आरोग्याला ते आधार देतात. म्हणूनच खास करून पावसाळ्यात ही रानभाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच आवर्जून खावी. ही भाजी मार्केटमध्ये खूपच महाग मिळते, पण ती शरीरासाठी खूपच पोषक अशी आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे हे कंटोले मी साधारणतः अर्धा तास पाण्यात व्यवस्थितपणे भिजवून नंतर 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत. आता ते आपण कापून घेऊया. इथे मी बारीक बारीक फोडी कापून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार उभ्या किंवा आडव्या जशा फोडी तुम्हाला करायच्या आहेत त्याप्रमाणे करू शकता. जर कंटोळा थोडासा जून असेल तर त्यातील बिया काढून घ्यायच्या आहेत, आणि जर अगदी पोवळी असेल तर त्याच्या बिया नाही काढल्या तरी चालेल. अशा प्रकारे आपण सर्व कंटोळ्याची बारीक फोडी तयार करून घेतल्या आहेत. लगेचच भाजी बनवायला घेऊया. आता गॅसवर इथे कढई गरम करत ठेवली आहे. कढई गरम करून घेतल्यावर लगेचच 2 चमचे तेल घालूया. तेलाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तेल घातल्यावर आणि तेल गरम करून घेतल्यावर लगेचच आपण फोडणी तयार करून घेऊया. त्यासाठी इथे 1 चमचाभर आपण जिरे, मोहरी आणि त्याचबरोबर इथे चमचाभर बडीशेप मी घेत आहे. त्यामुळे ही भाजी फारच चविष्ट अशी तयार होते. बडीशेप जरूर वापरा फोडणीमध्ये. आता त्याचबरोबर मी चिमूटभर हिंगही घालत आहे. हे सर्व जिन्नस व्यवस्थितपणे तडतडून घ्यायचे आहे. व्यवस्थितपणे अशा प्रकारे फोडणी तडतडल्यावर लगेचच एक मोठा बारीक चिरलेला आडवा असा कांदा घालून घेऊया, आणि त्याचबरोबर इथे मी 2 ते 4 लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतल्या आहेत. अशा प्रकारे आपण दोन्ही जिन्नस आपण ह्या फोडणीमध्ये परतून घेणार आहोत. फोडणीमध्ये कढीपत्ता घातला तरी चालेल, पण माझ्याकडे नव्हता म्हणून मी इथे वापरत नाही आहे. आता अशा प्रकारे फोडणी आपण व्यवस्थितपणे कांद्याबरोबर एकजीव करून घेऊया, आणि कांदा व्यवस्थितपणे अशा प्रकारे ट्रान्सपरंट होईस्तोवर परतून घेऊया. कांदा शिजावा यासाठी इथे मी चवीपुरते मीठ त्यामध्ये घालत आहे, त्यामुळे कांदा लगेचच शिजला जातो. अशा प्रकारे गॅस मिडियम ठेवून आपण कांदा परतून घेऊया. पाहू शकता साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर कांदा अगदी ट्रान्सपरंट असा झाला आहे. लगेचच आपण त्यामध्ये पावडर मसाले घालूया. पावडर मसाल्यांमध्ये रोजचे जे आपण पावडर मसाले वापरतो त्यामध्ये आपण लाल तिखट, त्याचबरोबर पाव चमचा हळद, 1 चमचाभर धनेपूड आणि इथे घरगुती मसाला घेतला आहे. हे मसाले तुम्ही कोणतेही कमी जास्त करू शकता किंवा स्किपही त्यातील एक केला तरी चालेल. अशा प्रकारे सर्व जिन्नस आपण व्यवस्थितपणे कांद्याबरोबर एकजीव करून घेऊया, म्हणजे पावडर मसाल्यांचा थोडासा कच्चेपणाही निघून जाईल. सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेतल्यावर आता लगेच जे कंटोला म्हणजेच फागले आहेत ते आपण या फोडणीमध्ये घालूया. मसाल्यामध्ये कोट होईस्तोवर साधारणतः 1 ते 2 मिनिटे मीडियम गॅस करून एकजीव करून घेऊया. पाहू शकता सर्व जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव झाले आहेत. आता ही भाजी व्यवस्थित शिजावी यासाठी इथे मी अर्धी वाटी पाण्याचा वापर करत आहे. तुम्ही जर ही फागल्याची भाजी कोवळी असेल तर फक्त वाफेवरही शिजवून घेऊ शकता, पण ही थोडीशी जून आहे त्यामुळे थोडा पाण्याचा मी वापर करत आहे. पूर्णपणे भाजी शिजली पाहिजे तरच ही भाजी फारच चविष्ट अशी लागते. आता
अशा प्रकारे पाणी घातल्यावर व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर भांड्यावर झाकण ठेवूया आणि मीडियम गॅस करून ही भाजी व्यवस्थितपणे शिजवून घेऊया. साधारणतः 4 ते 5 मिनिटानंतर भांड्यावरील झाकण काढून पाहू शकता भाजी अगदी व्यवस्थित शिजली आहे. अशा प्रकारे भाजी व्यवस्थितपणे शिजवून घेतल्यावर लगेचच आपण त्यामध्ये अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचा चव, त्याचबरोबर इथे मी पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे. आता हे दोन्ही जिन्नस आपण भाजीमध्ये एकजीव करून घेऊया. इथे कोकणातील जी पद्धत असते त्याप्रमाणे मी करत आहे. जर खोबरे घालायचे नसेल तर स्किप करू शकता. दोन्ही जिन्नस आपण भाजीमध्ये व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर फक्त 1 ते 1.5 मिनिटे आपण ही भाजी व्यवस्थितपणे वाफवून घेऊया. म्हणजे खोबरेही अगदी व्यवस्थितपणे त्यामध्ये एकजीव होईल आणि कोथिंबिरीची चव व्यवस्थितपणे ह्या भाजीला लागेल. आता साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर पाहू शकता भाजी अगदी परफेक्ट अशी तयार झाली आहे. आता लगेचच गॅस बंद करून गरमागरम ही फागल्याची भाजी म्हणजेच कंटोल्याची भाजी सर्व करूया. ही भाजी तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, वरण भाताबरोबर, तोंडी लावण्यासाठी, फुलक्याबरोबर, पुरीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता. पण आवर्जून पावसाळ्यात ही खाल्लीच पाहिजे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा, अगदी निशुल्क आहे. आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. हा लाईव्ह, शेअर, हाईप आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या सुटसुटीत रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.